मात्र सहजरित्या कंप्लीट केला जातोय. पहिल्या या 2 धावा आपण पाहतोय फलकावर जोडल्या जात आहेत. स्वतःचा अकाउंट ज्युनियर आकाश इथून मात्र खुलं करत असताना आपण पाहतोय. जय वाघोबा टीमने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा जमा केल्यात जतीनच्या विरोधामध्ये. जतीनचा पुढील चेंडू यावेळेस हाफ ट्रॅकर होता. लाईन चांगली पाहायला मिळाली. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. ज्युनियर आकाश आपण पाहतोय पुण्याच्या एकदा स्ट्रायकिंगला सज्ज होताना. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. चेंडू हवेत आहे. यावेळेस 2 क्षेत्ररक्षक एकामेकासमोर आलेत आणि कॅच सुटलाय. संधी होती यावेळेस गोलंदाजाला. आपण पाहतोय शुभेच्छा आल्यात युवा नेता सागरजी बालेराव यांच्या माध्यमातून आई गावदेवी पारिवली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद युवा नेता पारिवली सागरजी बालेराव. धावसंख्या पाहिली तर 3 आकड्यावर जीवनदान मिळाले ज्युनियर आकाशला. आता मात्र सिनियर आकाश सेकंडला. ह्यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू पावलांचा वापर जरूर केला गेला होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. 4 चेंडू टाकून झालेत त्यामध्ये 2 चेंडू निर्धाव डिलिव्हर केलेत गोलंदाज जतीनने. ह्यावेळेस अजून एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. जतीन हा गोलंदाज चांगल्या लाईन लेनसाठी त्याची ओळख आणि ओळख पहिल्या ओव्हरमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय माधवजी गुरव साहेबांचं शुभागमन. आपलं सरचं स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. जतीनचा पुढील चेंडू. यावेळेस चांगला चेंडू ऑन साईडला चेंडूला खेळायचा होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. लगातार ते 3 चेंडू पाहिले तर निर्धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त 3 धावा फलकावर जोडण्यात यश आलंय जय वाघोबा लाभ टीमला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. पॉवरप्लेच्या षटकामध्ये जतीनच्या माध्यमातून जरूर विकेट मिळाली नसेल परंतु धावा फक्त 3 खर्च केलेत. परंतु ज्या पद्धतीने पाहिलं तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता जय वाघोबा लाभ टीमने. पहिल्या षटकामध्ये धावा जमा करता आल्या नाहीयेत आणि फक्त 3च धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत फलकावर. परंतु जमेची बाजू ठरू शकते. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा कमी आल्यात. विकेट गमावली नाहीये मात्र येणाऱ्या गोलंदाजावर आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये तुम्हाला आक्रमण चढवावं लागेल. तेव्हाच मात्र उच्चांक गाठता येऊ शकतोय. 4 षटकांचा सामना म्हटला तर 40 पेक्षा जास्त धावा एक चांगलं टोटल फायटिंग टोटल मानलं जाते आणि त्यापर्यंत पोहोचावं लागेल जय वाघोबा लाभ टीमला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मंगेशला आणलं गेलंय दुसऱ्या षटकाकरिता. समोर बॅटर आपण पाहतोय ज्युनियर आकाश. यावेळेस ऑन साइडला दिशा दिली गेली आहे. खाली क्षेत्र निवडलं गेले. चेंडू थांबणार नाही. निघून चाललाय फाईन क्षेत्रामधून. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार पाहायला मिळतोय. सन्माननीय संतोष जिगरव आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. आपलं सरचं स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 7 अंकावर. स्वागत केलंय मंगेश या गोलंदाजाचं चौकारानं. ज्युनियर आकाश आपण पाहतोय या षटकामध्ये हात खुले केले जात आहेत कारण की पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर धावा आल्या नाहीयेत. या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. यावेळेस लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग केला जातोय.
आणि चेंडू डीप क्षेत्रामधून पॉइंट क्षेत्रामधून निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा या षटकातील दुसरा चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. मध्ये सीमारेषेच्या बाहेर यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला होता मंगेशने आणि तेच बघितलं गेलं आणि खाली क्षेत्र निवड केली गेली. डीप पॉइंट क्षेत्रामधून चेंडू सीमारेषे बाहेर जात असताना आपण पाहिला. मंगेश पुणे एकदा ज्युनियर आकाशच्या विरोधामध्ये यावेळेस पुढे ठेवला होता, पंच केला गेलाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये फील्ड केलं असताना आपण पाहतोय, परंतु एका धावेपासून रोखू शकला नाही ज्युनियर आकाशला. एके धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 12 अंकावर धावफलक. पहिल्या 3 चेंडूमध्ये पाहिलं तर 9 धावा खर्च केल्यात मंगेशने. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले, त्यानंतर मात्र एक सिंगल. स्ट्रायकिंगला यावेळेस सिनियर आकाशला आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत विष्णू भोईर. चांगला झेल पकडला गेलाय. विकेट क्रमांक पहिला बाद. बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुर याचा बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकिंगला. त्यावेळेस शरीराचा वेध घेणारा ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. एक सिंगल धाव इथे मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचेल. फलकावर आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार जरूर आले, मात्र त्यानंतर पुढील 3 चेंडूवर कमबॅक केलंय गोलंदाजानं. एक सिंगल धाव विकेट सिनियर आकाशची मिळवली गेली आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. यावेळेस बॅटची एज आहे, चेंडू निघून चाललाय. यावेळेस शेवटच्या क्षणाला प्रयत्न जरूर आले होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर चौकार करिता. आपण पाहतोय शुभागमन होत असताना या स्पर्धेचे प्रणेते A1 जोडीचे शिल्पकार सतीशदादा जाधव यांचं शुभागमन. आपलं सरच स्वागत फायनल डे मध्ये. चौकाराच्या बढतीनं धावफलक आपण पाहतोय फलकावर 17 अंकावर. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 3 धावा खर्च झाल्या होत्या जतीनच्या माध्यमातून आणि दुसऱ्या षटकामध्ये मागं ठरलाय मंगेश. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले, त्यानंतर अंतिम चेंडूवर सुद्धा एक चौकार पाहायला मिळाला आणि त्या षटकामध्ये पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या. तर मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय संघाचा कर्णधार यश मात्रेला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकताय. डावखुर याचा बॅटर स्ट्राइक इनला.
सुजल आपण पाहतोय डावखुऱ्याचा बॅटर यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये आणि चांगला झेल तिथे मात्र संपन्न केला गेलाय. विकेटचा इथून मात्र होईल पतन. सुजय बाद. गेलाय सलगचा दुसरा झेल घेत असताना आपण विशू भोईरला पाहताय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर सीमा रेषेचं जबल विकेटचं पतन होत असताना आपण पाहिलं. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 17 अंकावर दुसरा गडी बाद झालाय. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 3च बनवता आल्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 पाहायला मिळाल्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र विकेटनी झाली आहे. ज्युनियर आकाश आणि न्यू बॅटरला इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता, ऑन साइड फेवर करायचं होतं चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली, त्यानंतर निर्धाव चेंडू. यश मात्रे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या तिसऱ्या षटकामध्ये. ह्यावेळेस बॅटर कन्व्हेन्सिंग होते या स्ट्रोक करिता. सिंगल धाव जरूर मिळेल. इनपिटच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एके धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 18 वर. आपण धावफलक पाहताय 18 ऑन द बोर्ड. 18 वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ पाहायला मिळतोय आणि या इनिंग मध्ये आपण विचार केला तर 3 चौकार पाहायला मिळालेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर संघर्ष करत असताना या पहिल्या डावामध्ये जय वाघोबा लाभ टीम यावेळी चेंडू हवेत आहे. इथं मात्र फटका फसला की काय. स्वतः गोलंदाज इथं मात्र चांगला झेल कंप्लीट करतोय. लागणारा हा तिसरा धक्का जय वाघोबा लाभ टीमला. अंकावर तिसरा गडी बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मानस गोलंदाज यश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. ह्यावेळेस ऑन साइडला पुश केलं गेलंय. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. पैकी होईपर्यंत दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट करत असताना आपण मानस या बॅटरला पाहतोय. धावसंख्या 2च्या वरतीनं पुढे जात असताना 20 या आकड्यावर धाव फलक. मानस या खेळाडूला आपण पाहतोय. कमी वयाचा हा खेळाडू चांगलं प्रोग्रेस मध्ये आपल्याला त्या खेळाडूला पाहतोय. चांगली टेक्निकल क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धावेचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. कॉलिंग खूप महत्वाची राहिली आहे. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 22 या अंकावर. आपण पाहतोय कव्वाड ते अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी गुरव साहेबांचं शुभागमन. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 22. जर आपण या डाबाचा पृथक्करण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 3 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये पुणे एकदा चांगली गोलंदाजी यश मात्रेची पाहायला मिळाली आणि त्या षटकामध्ये 5 धाबा. आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय 3 षटकामध्ये 22 धाबाच करता आल्यात जय वाघोबा लाभ टीमला. अंतिम षटकामध्ये पलटवार केला जाईल का, ज्या पद्धतीने
दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, त्यापेक्षा जास्त धावा हे अंतिम षटकामध्ये पाहायला मिळतील का? चौथ्या षटकाला सुरुवात होते. राज गोलंदाज ट्रॅकवर, ह्यावेळेस पुढे ठेवला होता खोलवर टप्प्याचा चेंडू, इनपिटच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मंगेश कुठली धाव घेता आली नाही बॅटरला. धावसंख्या स्थिर 22. ह्यावेळेस पुढे ठेवला होता, ऑन साईडला पेपर करायचा होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. राज चांगली गोलंदाजी करतोय अंतिम षटकामध्ये. या सत्रामध्ये पाहिलं तर 3 चौकार वगळता संघर्ष करत असताना आपण पाहतोय जय वाघोबा लाभ जास्तीत जास्त डॉट चेंडू खेळलेत आणि त्याचं कारण पाहतो आपण चौथ्या षटकामध्ये 22 धावाच आतापर्यंत फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाय, चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. हा येणारा बिगी षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल 28-28. मात्र पुढील 2 टीमला मी इन्व्हाइट करेन टॉस करण्याकरिता. श्री गणेश अंब्याचा पाटा टीमचा कॅप्टन आणि मिस बोर्ड कवाड ए टीमचा कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका आलाय. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. 6 धाब्याने धावफलक पाहिले तर 28 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. कर्णधाराने ही जिम्मेदारी मात्र अंतिम षटकामध्ये आपल्या खांद्यावर उचलली आहे. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवर लडखडताना पाहायला मिळाला, परंतु दुसरा चेंडू स्लॉटमध्ये होता, सरळ दुसऱ्या प्लॉटमध्ये पाठवला गेला. राजच्या विरोधामध्ये आक्रमण चढवले गेले. राज पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर षटकातील चौथा चेंडू टाकण्याकरिता. ह्यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू स्क्वेअर आहे अशी उद्घोषणा केली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 29. सन्माननीय यशवंतजी चव्हाण साहेबांचं शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट चेंडू पाहायला मिळाला. अशा पद्धतीनं पाहिलं तर षटकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल हाताळला गेला. यावेळेस चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या डाबातील आपण हा खेळ पाहतोय. बॅटिंग करत असताना जय वाघोबा लाभ टीम यावेळेस समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, त्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा धमाका सिक्सर. आपल्याला पाहायला मिळतोय 35. पस्तीस धाबा डावातील शेवटचा चेंडू असेल. चौथ्या षटकाचे अंतिम चेंडू. यावेळेस कमी गतीचा एसटी रक्षक येतो चेंडू खाली आणि शेवटच्या चेंडूवर विकेट मिळते गोलंदाजाला. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्यात 35 धाबा जय वाघोबा लाभ टीमनं. आता मात्र विजयाकरिता 36 धाबा कराव्या लागतील आई गावदेवी पारिवली टीमला. तर आपण जाऊया नाणेफेक कक्षामध्ये. तिथे दुसऱ्या फेरीतील
पहिल्या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. श्री गणेश अंब्याचा पाडा विपक्षात मिस स्पोर्ट कवाडे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. तर पहिल्या डावामध्ये 35 धावा जमवल्या गेल्यात जय वाघोबा लाभ टीमच्या माध्यमातून. तर मात्र 36 धावांचा चेस कशा पद्धतीनं आई गावदेवी पारिवली टीम करेल ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. व्हॉइस ऑफ वाडा, व्हॉइस ऑफ पालघर, गणेश पांडव सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा. कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 चा हा महासंग्राम अंतिम दिवसामध्ये. तर नक्कीच धन्यवाद सुनील पाटील. देखील ही स्पर्धा दिमागदार आयोजन 2026 मध्ये पाहतो. अंतिम दिवसामध्ये सुपर संडे मध्ये ग्रँड फायनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य मंचावरती पाहू शकाल अंबाडी ते कवाड संघाचे अध्यक्ष संतोषजी गुरु आपण पाहतोय. चला बॉल द्यायचा, बॅटर देखील आपण थोडंसं घाई करायची आहे. आई गावदी पारिवली अगेन्स्ट तुम्ही पाहता नक्कीच टीम जय वाघोबा लाभ. 2 धावा पॅनल्टीच्या मात्र नक्कीच पहिल्या स्पेल नंतर मात्र प्लस केल्या जातील. श्यामचे पाहू शका नक्कीच बाडी तर पाहायला मिळतात. नक्कीच श्याम कराले, बाला माने आणि श्याम कराले ऑफिशियल 3 दोन्ही पंच आज आपण पाहतोय तिसऱ्या दिवसाकरता देखील. आणि या स्पर्धेचे संयोजक आयोजक एवं जोडी आपण पाहू शकाल कुणाजी लसने, त्यासोबत नक्कीच सतीश जाधव. थोडं स्पीडअप करावा लागेल. आज बिग बॅट पाहायला मिळणारा क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात माझा प्रेक्षक राजा तमाम वर्गानं या स्पर्धेला व्हिजिट देईल. कारण भव्य दिव्य दिमागदार दर्जेचं आयोजन कवाडच्या मैदानावरती 2026 मध्ये. चला बॅटर पाठवा आई गावदी पारिवली. विजयाकरता 24 बॉल्स and 36 रन विथ द मॅच द रिक्वायर्ड 2 रन. प्रेक्षकांच्या माहिती करता पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये जय वाघोबा लॉब अगेन्स्ट पाहू शकाल नक्कीच आई गावदी पारिवली. मॅच क्रमांक 2 पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर आई गावदी पिलन्स टॉप 3 मध्ये पोहोचली आहे. दुसऱ्या दिवसामध्ये घरच्याच मैदानावरती मिस स्पोर्ट्स कवाड बी अप्रतिम क्रिकेट केवल आणि टीम कंपनीकडे पाहायला मिळाला. भावेश गोलंदाजी मार्कवरती भावेश आलाय. जतीनचा हॅट्रिक करता संतोष गुरव साहेब यांच्याकडनं मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जतीन करता. पण म्हणतो ना की खऱ्या अर्थानं क्वालिटी आहे भिवंडी आणि कबाड असूनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आपण जाऊयात मुख्य मंचावरती. मान सन्मान महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती जपण्याचं काम करतोय. कुणाजी लसीच आपण विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय माधवजी गुरव यांच्या मध्ये या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. मायची शाल स्पर्धेत भेट देऊन या ठिकाणी त्यांना मात्र सन्मान केलं जात आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मायची शाल महाराष्ट्र वस्त्रम आणि स्पर्धेची भेट देऊन या ठिकाणी कुणालजी लसने आपण पाहतोय. माधवजी गुरु यांचा मात्र सन्मान आणि सत्कार करतात. कारण मित्रांनो हेच खूप महत्वाचं आहे. ह्या आठवणी आहेत ह्या पुन्हा मिळणार नाहीये, हे क्षण पुन्हा येणार नाहीत. त्यानंतर सन्माननीय देवेंद्रजी लसने साहेब यांचा मात्र सत्कार करतील. कुणालजी यांना विनंती करतो की आपण देवेंद्रजी लसने यांचा देखील या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. सायकलची जतीनला आपण पाहतोय. नॉर्थ सायकलला यश आणि गोलंदाजी मार्फत भावेश. जतीनच्या लगातार 3 षटकार करता संतोषजी गुरव यांच्याकडे मात्र 1001. दोन्ही बॅटरला 1001. संतोषजी गुरव पाहू शकाल अंबाडी कवाड संघाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आई गावदी पारिवली ह्या 36 धावा चेस करेल की काय. कॅटिंगीज टीम जय वाघोबा लाभ या डिफेंड करेल का. त्यानंतर सन्मानी आदरणीय गोरखनाथ गुरव यांचा सत्कार करते. कुणालजी लसने यांना विनंती करते की आपण त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा. महाराष्ट्राचं वस्त्र मायची शाल देऊन या ठिकाणी त्यांना प्रोत्साहित करायचं पाहू शकाल. या ठिकाणी पहिला बॉल सरळ मात्र मिड ऑफ आणि एस्ट्राकवरच्या डिस्टर मधला बॉल सरळ मात्र ट्राव्हल करायचा प्रयत्न केलाय. तंत्रशुद्ध फलंदाजी टेक्निकल शॉट सिलेक्शन पहिल्याच बॉलवरती आपली तंत्रशुद्ध फलंदाजी
असं म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती महान. या ठिकाणी मान्यवरांचा मान सन्मान केला जातोय. मुख्य मंचावरती सुपर संडे मध्ये पाहतोय. पहिल्या चौकार आलाय. सेकंड बॉल इथे बॅटची कडा. एज ऑफ द टायमिंग. विकेट क्रमांक फर्स्ट. बिग बॅटर मिस्टर जतीनला परतावा लागेल 4 या धावसंख्येवरती. कबाडीचे देखील स्पर्धा दिमागदार सुदेशच्या माध्यमातून स्कोरर गोल्डन फिंगरबार कवाड कुणाल जे पाहतोय. त्यानंतर नक्कीच प्रिन्स मूव्हीजचे ऑपरेटर मार्श पाटील देखील जॉईंट आहेत. त्यानंतर आमचे डीजे ऑपरेटर 3 दिवसापासून जे आमची साथ देत आहेत तर नक्कीच डीजे प्रवीण यांचं देखील मनापासून आभार. त्यानंतर आमचे साथी कॉमेंटर सुनीलजी पाटील पिलंजनचा व्हाईस तुम्ही ऐकतात. त्यानंतर स्पर्धेचे आयोजक नियोजक मुख्य मंचावरती पाहतोय. आणि स्पर्धा आज मात्र प्रत्येक क्षेत्रामध्ये चर्चेमध्ये राहिली आहे. नवीन बॅटर विष्णू सायकल एडवरती आलाय. विकेट क्रमांक 2. यावेळी क्रॉस द लाईन खेळायचं होतं. मिडल बॉलमध्ये सरळ 2 दिवसाच्या मधोमधनं निघून चालाय. ते स्टॉप केलंय बॉलला. शॉट फाईनल डीपमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. मात्र कलेक्शन झालं नाही आहे. फेकी चांगली होती, फील्ड चांगली होती, पण कलेक्शन झालं नाही आहे. शै वागोबा लाभ इथे तुम्हाला मात्र धावा डिफेंड करायच्या असतील तर तुम्हाला इथे मात्र वेट आणि वॉच त्यानंतर पाहू शकता. नक्कीच प्रत्येक धाव करता तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल. कारण तुमच्याकरता 1 रन इज अ इम्पॉर्टंट मॅच. एक धाव तुमच्याकरता खूप महत्वाची आहे. स्वतः बॉल स्वीकार बीस अप्रतिम प्रेस ऑन डिलिव्हरी. चांगला शीट होताना गेलाय. याच रणनीतीनं याच प्लॅनिंगनं आणि याच गोलंदाजीने इथे मात्र नक्कीच भावेश गोलंदाजी करावी लागणार आहे. 4 बॉल दिस कंप्लीट. 4 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झाला. पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहतोय टीम लाभकडनं भावेशकडनं पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. इथे देखील संधी होती, फक्त न मिळतं आयुष्यामध्ये मिळणारी एखाद्या संधी त्याचं तुम्ही नक्की खऱ्या अर्थानं सोनं करा. कारण संधी पुन्हा मिळणार नाही, नशीब पुन्हा साथ देणार नाहीत. कारण येणारी वेळ आणि जाणारी वेळ हे कधी सांगून जात नसते. 5 बॉल दिस कंप्लीट. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 6 आहे. यावेळी थोडंसं मात्र पाहू शकाल परफेक्ट मिडल सिस्टमवरनं चेंडू बदलला गेलाय. 6 बॉल दिस कंप्लीट. इथे मात्र 6 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या टोटल तुम्ही पाहतात ती फलकावरती फक्त 6 या धावसंख्येवरती. आता येणारे 18 बॉल आणि विजयाकरता 31 धावांचं टार्गेट आहे. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक आणि देऊयात सुपर संडे मध्ये डीजेला संधी. प्लस केल्या गेल्या धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचली आहे 8 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मागवरती गोलंदाज बॉलर्स नेम्स आकाश. बॅटर मैदानात पाहू शकाल मिस्टर विष्णू आणि नॉस्टेला पाहतोय बिग बॅटर पण सुरू मात्र बॅटिंग करता यश. जतीन मात्र बाद झाला. स्ट्राईकला आता यश आला. नॉस्टेला पण विष्णूला बाद आहे आणि आकाश ओव्हर क्रमांक 2 डिफेंड केलाय. हलक्या हातानं पुश ऑफ द टायमिंग सॉफ्टहँडचा वापर या ठिकाणी म्हणतो ना की खऱ्या अर्थानं हलक्या हाताने देखील तुम्हाला दिशा दर्शवली जाते. मग तुमचं थर्डमॅन हिट असेल, एसचा कव्हर असेल, वाईडिश लॉंग ऑफ असेल, मिड ऑफ असेल, हलक्या हातात पुश ऑफ द टायमिंग. कारण इथे सिंगल डबल ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये आता पाहतोय. कारण 36 धावा या बनवायच्या आहेत आणि लोस्कुरीमध्ये इथे मात्र पूर्णपणे आईगावदी पारिवली या ठिकाणी मात्र त्याच पद्धतीनं आपल्या बॅटिंगनं फेस करायचा प्रयत्न करते. आकाश गोलंदाजी मागवरती आहे. आज मात्र नक्कीच वागोबा लाभ बॅटिंग झाली नाही आहे. अपेक्षा होती 40+, 50+, मात्र पूर्णपणे 36 मध्ये थांबवलं गेलंय. इथे बॅट आणि बॉलमध्ये परफेक्ट ॲट्रोजन कनेक्शन नाही आहे. ऑन साईडला बॉल 30 सर्कलला क्रॉस करत असताना फक्त एक सिंगल त्या ठिकाणी मात्र क्रेडिट केली जाते आणि एक सिंगलच्याच मदतीने धावसंख्येत जाऊन पोचेन ती 10 या धावसंख्येवरती. 10 रन ऑन कार्ड आपण पाहतोय. 36 धावांचं लक्ष ठेवून उतरली आहे फील्ड करण्याकरता जय वागोबा लाभ. अगेन्स्ट तुम्ही पाहतात आई गावदेवी पारिवली याच विभागातील
अनगावपासून दूर नाही, कवाडपासून दूर नाही, 2 गावाच्या मधोमध हायवेवरती असले गाव पारिवली. थर्ड टीपला पाहतोय खेळाडू कक्ष, फाईन टीप पाहू शकाल. सेकंड खेळाडू कक्ष मिड विकेट आणि मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये पाहतोय नक्कीच व्हीआयपी डॅश. त्यानंतर पाहू शकाल मिड ऑफ आणि थर्डमॅनच्या परफेक्ट 2 अँगलच्या मधोमध आपलं प्रेक्षणीय स्थान आपण पाहतोय. अशा पद्धतीने स्पर्धेची सजावट केली आहे आणि बहुसंख्य ज्यांच्या तुम्ही सिम्बॉल पाहतात, ज्यांची तुम्हाला छायाचित्र आज पूर्ण युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे आणि एक अप्रतिम नियोजन कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये केलं आहे. ते पण जोडीनं कुणाजी लसने, त्यासोबत सतीश जाधव आणि ऑल टीम कंपनी कृष्णा 11 कवाड. पूर्ण कवाडकरांचा हातभार लागला या स्पर्धेकरता. मग मैदान असेल, आर्थिक स्वरूप असेल, क्रॉस द लाईन आठवा बॅटनं फेस करायचा प्रयत्न होता. हॉप्स पर्यंत बिग बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र मोठा स्ट्रोक झाला नाही, कन्वर्ट एक सिंगल त्या ठिकाणी आणि एक सिंगलच्याच मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 13 या धावसंख्येवरती. 4 बॉल दिस कंप्लीट या ठिकाणी मध्ये दुसऱ्या स्पीडमध्ये 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या बॉलची सिंगल, दुसऱ्या बॉलची सिंगल, त्यानंतर 2 सिंगल आली आहे. त्यानंतर सर्वांनी आदरणीय युवा डासिंग डायनाम पर्सनॅलिटी आणि स्पर्धेकरता बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅनचे शूज आपल्याला उपलब्ध करून दिलेत. त्यांचं मध्ये सकाळ सत्रेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युवा उद्योजक कवाड दिवेश गुरव या ठिकाणी आपलं आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो इथे नक्की सन साईडला मानस त्या ठिकाणी फील्ड घेता पाहायला मिळतोय. कमबॅक केलं गेलं थोडंसं पाहू शकाल की मोठे शॉट शेडी यामध्ये करू देत नाहीये. मोठ्या फटक्या करता प्रयत्न केले जातील, मात्र थोडंसं या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट, एक शांतताजनक क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये आव्हान आहे. एका साईडने प्रेक्षकांच्या माहिती करतात जय वाघोबा लाभ, तर एका साईडनं आई गवदेवी पारिवली. धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचली. अंतिम बॉल, बॉल क्रमांक 12. चांगली लाईन ऑफ लेंथ पाहायला मिळते. गुड डिलिव्हरी, गुड बॉलिंग, आज मॅग्निमिझम अप्रतिम पाहू शकाल. 12 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती मध्ये 15 या धावसंख्येवरती. त्यात आपण घेऊयात ब्रेक आणि देऊयात डिसेला संधी. सुपर संडे मध्ये ऐकूयात सुमधुर संगीत. तुम्ही जर पाहिलं तर समोर आपण पाहतोय जे हायवे वाटार ते भिवंडी समोर तुम्ही एंट्रीज पाहतात, प्रवेशद्वार पाहू शकाल. दरम्यान डीप मध्ये खेळाडू कक्ष पाहतो. बॅक साईडला दिग्गज व्यक्तिमत्वांची छायाचित्र. फाईन डीप मध्ये आणखीन एक खेळाडू कक्ष पाहू शकाल. ऑन साईडला आमचं प्रेक्षणीय स्थान देखील पाहतोय आणि परफेक्ट आपल्या पाहू शक ज्या ठिकाणी धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 15. विचार करता अजूनही बनवायची इथे मात्र 12 बॉल आणि 21 धावा. सर्वांनी आदरणीय विकी जाधव आणि अभिजी केदार यांचं मत या ठिकाणी आगमन झालं. आपल्याला देखील या स्पर्धेमध्ये आणि सुपर संडे मध्ये वेलकम आहे. आपण नक्कीच मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या अभिजी केदार आणि विकी जाधव यांना मी विनंती केली दोन्ही व्यक्तिमत्वांना की आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती या. एक देखणी स्पर्धा, दिमागदार आयोजन, असं म्हणतात ना भूतो ना भविष्य याची ध्येयाचा डोला आणि कवाडकरांचा विद्यमान सोला 2026 मध्ये त्याची मागवरती सुजल और क्रमांक 3 12 मध्ये आता प्रति पूर्णांक 10.50च्या सरासरी धावसंख्या बनवायची आहे. ती मात्र 21 बनेल की काय, की रोखल्या जातील की काय हे पाहण्याकरता आपण जाऊयात मागच्या दिशेनं मैदानाच्या आतमध्ये. और क्रमांक 3 मोस्टली म्हणतात ना की टेनिस क्रिकेट आज जेवढ्या प्रगती पथावरती आहे की खऱ्या अर्थानं प्रत्येक जिल्ह्याकडनं, प्रत्येक तालुक्याकडनं, माझ्या प्रत्येक खेड्याकडनं आज प्रत्येक खेळाडू बिलॉन्स होतोय. यावेळी मोठा खेळायचा प्रयत्न होता ऑन साईडला, जिथे मानसला पण फील्ड करताना पाहतोय. फेकी या ठिकाणी खराब झाली आहे. सिंगल या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड इथे मात्र 2 पुढे सरकून जाऊन पोहोचेल 17 या धावसंख्येवरती. 50-50 बॅलन्स ही मॅच अजूनही आपण पाहत आहे, कारण मॅच आतापर्यंत दोन्ही बाजून आपण पाहायला मिळते आहे. कारण इथे आपण जर पाहिलं तर तुमच्याकडे 11 बॉल आहेत, विजयाकरता 19 बनवायचे आहेत. 2 ते 3-4 बॉल डॉट जर आले तर मॅचमध्ये पुनश्च जय वाघोबा लाभ कमबॅक करू शकेल आणि जर सिंगल डबल रोटेट करून झाले तर टीम मात्र नक्कीच आई गवदी पारिवली या मॅचच्या दिशेनं विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. हे 2 डिस्टन्समध्ये आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं.
स्विच हिट खेळायचं होतं, रिव्हर्स बॅटन करायचा होता. हडू म्हणतो ना, किसी का भी काम नहीं लगा तो आबाद नहीं तो बर्बाद होने वाली गेम. मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईलने खेळायचं होतं. वर्ल्ड क्रिकेट विश्वामध्ये 90% ज्याने शॉर्ट सिलेक्शन केले, मग IPL स्पर्धा असेल किंवा कांगार टीमकडनं महत्त्वाची बॅटर असेल, सर्वात जास्त मात्र स्विचचे फटके मॅक्सवेल या खेळाडूने खेळलेत. आणि सर्वात जास्त यॉर्कर बॉल जर वर्ल्ड क्रिकेटमध्ये कोणी हाताळले असेल तर नक्कीच श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगा. परफेक्ट ब्लॉकरचा बॉल अक्षरशः हुक केलं, त्यावरती स्ट्रेट ड्राईव्ह पावते डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र फील्डचा कव्हर बॅकअप आला, मानस करणं लाजवाब फील्ड ऑन साईड पडणं, इस्ता कव्हर आणि वाईडिश लॉंगा पर्यंत आला. आता सुपर फील्ड. 2 धाबा या ठिकाणी तेवढ्याच योग्यतेने कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या 2 धाब्याच्याच मदतीनं धावसंख्या 19 वरती आहे. तारीफ करेन मी, इथे पलटवार केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये, कारण 36 धाबा सहज बनणार देखील नव्हत्या. पण त्यानंतर षटक क्रमांक दुसरं भावेशला पहिल्या षटकाकरता 6 धाबा आल्या. त्यानंतर आकाश बॉलिंग मार्कवरती आला. आकाशने फक्त त्या ठिकाणी 7 धावा खर्च केल्या गेल्या, 4 बॉल डॉट. मग सुजलला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय आणि सुजलने आतापर्यंत 3 बॉल आणि 4 धावा खर्च केल्या गेल्यात. बॉल क्रमांक 4. यावेळी मात्र इनसाइड कव्हरचा फटका इथे बसलाय. विकेटचं होईल बदल. विकेट क्रमांक 2 बिग बॅटर मिस्टर यशला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि फक्त पाहू शकाल ज्या ठिकाणी 48 तास राहिलेत. एक भव्य दिव्य स्पर्धा आणि भिवंडी आपण पाहू शकाल ग्रामीणचा बिग ब्लास्ट पाहायला मिळणार आहे. क्षय बजरंग चिंबीपणा 11 तारखेपासून 1,35,000 स्पर्धा तुमच्या स्वीटीला आली आहे. त्यानंतर वाडा टेनिस बॉलमध्ये धनेजी साने यांच्या माध्यमातून शुकुबा गातेस ही देखील स्पर्धा 1,00,000 रुपयाची 11 तारखेला ऑन होते. त्यानंतर वस्ते तालुक्यातील आणि पालघर जिल्ह्यातील खर्डीचं गाव आणि त्यानंतर नक्कीच प्रभाकरजी पाटील 5,00,000 रुपयाची स्पर्धा ऑन होते 11 तारखेला. थेट प्रक्षेपण असेल 9:30 वाजता. मित्रांनो विसरू नका तिन्ही स्पर्धेकरता. आता मॅचच्या दिशेनं मिडल आलाय बॉल, अप्रतिम डिली पाहते, सुपर गुड अटॅक पाहू शकाल. फलंदाज या ठिकाणी ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता आडव्या बॅटनं. आता बॅटचा फेस पाहता मिळाला. गोलंदाजी मार्कवरती असताना गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय गोलंदाज सुजलला आपण. खूप चांगलं समबॅक. आता मात्र 7 मध्ये बनवायच्या 17 धावा. समीकरण बदललं, मॅच बदललं आणि इथे मात्र आता आई गावदी पारिवली थोडंसं मात्र इथे बॅकफुटला येते, कारण 7 मध्ये 17 सहज बनणार नाहीत. अंतिम बॉल फेस करण्याकरता तयार. बॉल क्रमांक 18. वॉट बॉल. आता प्रेशर. 24 मध्ये 36 बनवायच्या होत्या गावदेवी पारिवलीला, आता मात्र 6 मध्ये बनवायच्या 17. मैच बदल लिया. अभी कहानी में ट्विस्ट. तब तक रुकते चलते डीजे की ओर और सुनते सदाबहार गीत सुपर संडे. धन्यवाद डीजे. मानस गोलंदाजी मार्कवरती आलाय. 6 बॉल आणि 17 धावेची गरज. कोण जिंकेल पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपलं पाहायला शकाल. इन ॲक्शन नक्कीच आपल्याला पुढच्या मॅचमध्ये अंब्याच्या बॅड्याकडनं सतीजी जाधव तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. परफेक्ट ब्लॉकरचा बॉल. अक्षरशः मात्र अट्रॅक्शन पाहायला मिळालं. लेंथ खूप चांगली होती. मॅच 3 मोर्ची असेल सेकंड राऊंडची. तर नक्कीच श्री गणेश अंब्याचा पाडा आणि अगेन्स्ट मिड स्पोर्ट्स कवाडे. सर नक्कीच किरण मरवी आणि टीम कंपनी आपला निर्णय घालवायचा आहे, कारण आरबीचा कॉल या ठिकाणी केला जाणार नाहीये,
कारण ज्या पद्धतीनं टीम मनपाव शेगेने शांब्याचा पाठ थोडं उशिराने स्पर्धेत दाखल झाली आहे. टीम मिड स्पोर्ट्स कवाड ए आपण निर्णय केलवायचा आहे. बॅटिंग की मात्र फील्ड 3 ओव्हरची मॅच असेल. यानंतर फ्लॅट अँड डिलिव्हर लो फुटस बॉल परफेक्ट मात्र फाईन टिपला बॉल निघून चालला 30 सर्कलला क्रॉस करतात सरळ मध्ये अदलला गेलाय चौकारा करता 4 धावा. ऍक्शन झोन या ठिकाणी दर्शवत असताना माने सर्व पाहतोय आणि 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या टोटल्स मध्ये जाऊन पोहोचती आहे 24 या धावसंख्येवरती. 24 रन्स अनकार्ड विश्वागडा 4 बॉल 12. मॅच बदलली देखील आहे. बिग बॅटर मैदानचे पाहू शकता मिस्टर आकाशला पण पाहतोय. मानस गोलंदाजी मार्कवरती आहे. एक कमी हाईटचा खेळाडू मात्र म्हणतात ना की ज्या पद्धतीने कमी वेळ देखील दिली जाईल आम्हाला आणि आम्ही इथनं मात्र आमचं स्टार्टर करू शकेल आणि कमी अभिषामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात पाहायला मिळते. ह्यावली चांगला बॉल आहे. परफेक्ट मात्र बॉल नाही उंची जास्त घेतली आहे लांबी कमी आहे. इथे मात्र सेलला कॅरी ऑलमोस्ट इथं मोस्ट इम्पॉर्टंट विकेट्स इथं डाऊन आणि बिग बॅटर मिस्टर अक्षरला परतावा लागेल. त्या मात्र 10 धावा 2 मोठे सुख लावा लागतील कारण इथे मात्र पूर्णपणे प्रेशर आणि दबाव आहे. ते मात्र आईगावची पारीलच्या बॅटरवरती आणि साईकला बॅटर आहे राज राज्य करील का आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला नक्कीच मिळेल. सुपर संडे मध्ये तमाम क्रिकेट रसिक थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल कारण आज फायनल दिवस असताना म्हणू शकाल ना की एकही व्यक्ती नाही आहे वर्ल्ड क्रिकेटमध्ये की ज्याच्या हृदयामध्ये क्रिकेटचा सिम्बॉल नाही आहे. अगेन तयार 2 बॉल अँड 10 रन्स. यावेळी जैसी गेंद वैसी नसीहत ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ बेहतरीन छक्का सिक्सर 6 धावा प्लस 9 शॉट टोटल इथे मात्र आता 7 धावा आल्यात. समीकरण बदललं मॅच बदलली पुनश्चिता इन झाली आई गावदी पारिवली. नो बॉल आलाय फ्री इज अवेलेबल आणि टोटल 7 धावा. त्यामध्ये नक्कीच थर्ड अंपायर या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू चेक केला जाईल. बिमर बॉल करता दिला गेलाय 3 दिवसापासून स्पर्धेमध्ये आमचे आयोजक या ठिकाणी चेक करतील.
दॅट्स अ फेअर डिलिव्हर. कारण थोडंसं हाईट आपण पाहिजे नक्कीच अँगल पडत असताना आणि फलंदाज त्या ठिकाणी आपलं जे स्थान आहे ते थोडंसं मात्र अक्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आता जबरदस्त मॅच पाहायला मिळणार आहे खऱ्या अर्थानं पाहू शकाल. आता इथे मात्र 32 धावा विजयाकरता आता बनवायच्या. इथे मात्र 4 1 बॉल 4 रन्स इन द मॅच. काही जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. आई गावदेवी पारिवली अँड जय वाघोबा लाफ. 1 बॉल 4 धावेची गरज आहे. बनतील की काय, काय घडेल काय बिघडेल पाहायला निश्चित मिळेल. जो जिता वही सिकंदर. 1 मध्ये 4 बनवायच्यात. मानसवरती जेवढं प्रेशर आहे तेवढंच मात्र नक्कीच राजवरती देखील प्रेशर आहे. प्रत्येक गावाचं नेतृत्व मात्र प्रत्येकाच्या खांद्यावरती जेव्हा येतं ना तेव्हा मात्र सर्व काय द्यावं लागतं आणि इथे त्याचपणे पाहायला मिळणार आहे. 1 बॉल 4 रन्स. 1 बॉल आणि 4 धावेची गरज आहे. अंतिम बॉल. यावेळी चांगला बॉल आहे. मानसने कमबॅक इथे गेलाय. अलाउन द कार्पेट 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय. इथे मात्र 3 धावा 4 धावा पाहिजे होत्या. 1 धावेच्याच इथे मदतीनं इथे मात्र कंपल्सरी करायच्या होत्या. त्या मात्र 4 धावा आणि एकाच धावेच्याच सायन. इथे मात्र नक्कीच टीम आई गावदेवी पारिवली ती नक्कीच पराभूत झाली आहे आणि नक्कीच जय वाघोबा लाभ या मॅच मध्ये जिंकली आहे.